नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय नागरी सेवेबद्दल. हो, तीच सेवा जिला भारताची स्टील फ्रेम असं म्हटलं जातं. पण ही स्टील फ्रेम बनली कशी? तिचा पाया कोणी रचला? आणि आजच्या काळात तिची भूमिका काय आहे? पुढे तिच्यासमोर कोणती आव्हानं आहेत? खास करून जे UPSC आणि MPSCची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी तर हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात आधी एक थेट प्रश्न. सरदार पटेलांनी ज्या प्रशासकीय रचनेला स्टील फ्रेम असं नाव दिलं होतं, ती खरंच आजही तितकीच मजबूत आहे का? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचण्यासाठी आपण 4 टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी या सेवेचा उगम आणि स्टील फ्रेम ही संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. मग आपल्या लोकशाहीत तिची भूमिका काय राहिली आहे ते पाहू. त्यानंतर आजच्या काळातली आव्हानं कोणती आहेत आणि शेवटी भविष्यात काय सुधारणा करायला हव्यात यावर एक नजर टाकूया. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या प्रशासकीय सेवेचा पाया, तो नेमका कसा रचला गेला? याची मुळं आपल्याला ब्रिटिश काळात सापडतात. बघा, 1854 मध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या. मग पुढे 1926 मध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली, जी आजची UPSC आहे, तिची पूर्वज संस्था. पण या सेवेला खरी ओळख, खरं महत्त्व मिळालं ते स्वातंत्र्यानंतर. 1947 मध्ये जेव्हा सरदार पटेलांनी या सेवेला स्वतंत्र भारताचा आधारस्तंभ बनवलं. आणि सरदार पटेलांचं ते वाक्य आजही एक तितकंच महत्त्वाचं आहे. ते म्हणाले होते की जर आपल्याकडे एक अशी अखिल भारतीय सेवा नसेल जी कोणाच्याही दबावाखाली न येता निर्भीडपणे आपलं मत मांडू शकेल, तर एकसंध भारत आपल्याला कधीच मिळणार नाही. विचार करा, एका वाक्यात त्यांनी किती मोठी गोष्ट सांगितली आहे. पण मग ही स्टील फ्रेम संकल्पना म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी प्रशासकीय चौकट आहे जी निष्पक्ष आहे, कार्यक्षम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी देशाची एकता, अखंडता आणि आपल्या लोकशाही संस्थांना एका जागी घट्ट धरून ठेवते. म्हणूनच तर तिला स्टील फ्रेम किंवा प्रशासनाचा कणा म्हणतात. चला, आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीच्या कामात या सेवेचं योगदान नेमकं काय राहिलंय ते बघूया. माहितीये, काळानुसार या सेवेची भूमिका पण खूप बदलली. म्हणजे बघा, 1991च्या आर्थिक सुधारणांच्या आधी प्रशासक म्हणजे एक कंट्रोलर होता. सगळं काही सरकारच्या नियंत्रणाखाली, ज्याला आपण लायसन्स राज म्हणतो. पण 91 नंतर चित्र बदललं. आता प्रशासकाची भूमिका कंट्रोलरची नाही, तर फॅसिलिटेटरची म्हणजे सुलभकर्त्याची झाली. आता भर लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्यावर आहे. आणि या सेवेचं योगदान ते तर खूपच मोठं आहे. उदाहरण घ्यायचं तर लोकशाहीचं. TN शेषन यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच निवडणूक आयोगाला एक नवी ओळख मिळाली, नवी ताकद मिळाली. आणि त्यामुळेच आज आपण जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुका इतक्या यशस्वीपणे पार पाडतो. अर्थव्यवस्था असो किंवा केंद्र आणि राज्यांमधले संबंध, प्रत्येक ठिकाणी या अधिकाऱ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण सगळं काही आलबेल आहे असं नाही. आजच्या आधुनिक काळात ह्या स्टील फ्रेमसमोर काही नवी, काही मोठी आव्हानं उभी आहेत. ती कोणती आहेत? चला बघूया आपल्या तिसऱ्या भागात. सध्या एक विषय खूप चर्चेत आहे. तो म्हणजे लॅटरल एंट्री. म्हणजे काय तर थेट प्रायव्हेट सेक्टरमधून एक्सपर्ट लोकांना प्रशासनात आणणं. आता याचे 2 बाजू आहेत. एक गट म्हणतो की हे चांगलं आहे, कारण यामुळे प्रशासनाला नवीन टेक्निकल नॉलेज मिळेल. पण दुसरा गट म्हणजे विरोधक, त्यांचं म्हणणं आहे की या लोकांना प्रशासनाचा जमिनीवरचा अनुभव नसतो, सामाजिक जाण नसते. लॅटरल एंट्रीसोबतच तंत्रज्ञानाचंही एक मोठं आव्हान आहे. AI, बिग डेटा, डिजिटल गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टी प्रशासनात आणायच्या आहेत. पण त्यासाठी लागणारी स्किल्स अधिकाऱ्यांकडे आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त टेक्निकल स्किल्स असून भागत नाही. कौटिल्याने धर्मनिष्ठा सांगितली होती, म्हणजे नैतिक जबाबदारीने आपलं कर्तव्य करणं. ती आजही तितकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहे, कारण शेवटी सगळं काही लोकांच्या हितासाठीच आहे, नाही का? आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. 21व्या शतकासाठी या नागरी सेवेला तयार करायचं असेल तर मग कोणत्या सुधारणांची गरज आहे? या सुधारणेचा मार्ग काही महत्त्वाच्या गोष्टींमधून जातो. पहिलं, प्रशासनाला अधिक कार्यक्षम म्हणजे एफिशियंट बनवणं. दुसरं, पारदर्शकता वाढवणं म्हणजे सगळं काही ओपन आणि अकाउंटेबल असलं पाहिजे. तिसरं, सगळा फोकस हा नागरिकांवर असला पाहिजे. चौथं, अधिकाऱ्यांची स्किल्स सतत अपडेट करत राहणं. आणि 5वं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नैतिक मूल्यांना आणि संविधानाला सर्वोच्च स्थानी ठेवणं.
ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच ही सेवा भविष्यासाठी खऱ्या अर्थाने तयार होईल. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो. आपला भारत बदलतोय आणि या बदलत्या भारताच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देशाच्या या स्टील फ्रेमला स्वतःमध्ये कोणते बदल करावे लागतील? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे, विशेषतः त्या सगळ्यांसाठी जे या सेवेत येऊन देशासाठी काम करण्याचं स्वप्न बघत आहेत.